जे विद्यार्थी UPSCची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी वनाटी थ्रू मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना जी काही आहे तर ती राबवल्या जात आहे। तर VJNT कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी जे की UPSCची तयारी करत आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर ते विद्यार्थी या योजनेसाठी जे काही आहेत तर अप्लाय करू शकतात। या योजनेचा जे काही आहे तर ते लाभ या ठिकाणी इथे घेऊ शकतात। तर यांचे ज्या काही वॅकन्सी आहेत तर त्या आलेल्या आहेत, यांचं नोटिफिकेशन जे काही आहे तर ते या ठिकाणी इथं आलेलं आहे। तर बघा या आपल्याला जायचं नोटीस बोर्डवरती आणि नोटीस बोर्डवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला UPSCचा जो काही आहे तर तो ऑप्शन या ठिकाणी इथं दिसेल। तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे काही आहेत तर तुम्हाला अशा टाईपची विंडोज या ठिकाणी इथं ओपन होईल। आता जे विद्यार्थी UPSCची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एकूण ज्या काही आहेत तर वनाटीने किती जागा इथे ठेवलेले आहेत तर 1000 जागा जे काही आहेत तर वनाटीच्या अंतर्गत या ठिकाणी प्रशिक्षणासाठी असणार आहेत। आता ह्या जे काही 1000 जागा आहेत तर बाकीच्या ज्या काही संस्था आहेत जसं की सारथी आहे, महाज्योती आहे किंवा बार्टी आहे, RT आहे, या संस्थांनी जे काही आहेत तर या 1000 जागांपैकी की इथं 700 जागा जे काही आहेत तर ह्या महाराष्ट्रासाठी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 300 जागा जे काही आहे तर ते दिल्लीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने जे काही आहेत तर यांचं या ठिकाणी इथं डिवायडेशन असणार आहे की 300 जागा जे काही आहेत तर त्या असतील दिल्लीसाठी आणि 700 जागा जे काही आहेत तर त्या असणार आहेत महाराष्ट्रासाठी। मग जे काही पुणेस्थित संस्था आहेत तर या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जे काय आहे तर या ठिकाणी इथं UPSCचं ट्रेनिंग जे काही आहे तर ते देतात, पूर्व प्रशिक्षणाचं ट्रेनिंग दिलं जाते आणि त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे तर इथं स्कॉलरशिप आणि विद्यावेतनसुद्धा इथे दिले जाते। हे एकूण 11 महिन्याचं जे काही आहे तर प्रशिक्षण आहे, हे पूर्णपणे ऑफलाईन आणि अनिवासी पद्धतीचं जे काय आहे तर हे प्रशिक्षण या ठिकाणी इथे आहे। तुम्हाला दरमहा 13,000 रुपये या ठिकाणी 11 महिने जे काही आहे तर दिले जातात, जर तुमची 75% उपस्थिती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर आकस्मिक निधी एक वेळ जो काही आहे तर तो 18,000 रुपये या ठिकाणी दिला जातो। असे तुम्हाला 1,61,000च्या आसपास जे काही आहे तर ते या ठिकाणी एकूण 11 महिन्यामध्ये जे काही तर विद्यावेतन या ठिकाणी इथं दिले जाते। आणि जे विद्यार्थी दिल्लीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन 13,000 रुपये, आकस्मिक निधी 18,000 रुपये आणि जो काही प्रवासी भत्ता आहे तर तो दिला जातो यांना 10,000 रुपये। तर 10,000 रुपये जे दिल्लीमध्ये तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचे एक्स्ट्रा या ठिकाणी इथे दिले जातात प्रवास भत्ता म्हणून। तर असे एकूण जे काही आहे तर ही रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते। आता याची पात्रता नेमकी काय आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी इथं अप्लाय करत आहेत तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। VJNT कॅटेगरीमध्ये येणारा असावा, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर त्या विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर या विद्यार्थ्यांचं उत्पन्न जे काही तर ते 8 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे, म्हणजे त्यांच्या पालकांचं जे काही उत्पन्न आहे तर ते 8 लाखापेक्षा कमी असणं या ठिकाणी जे काही तर आवश्यक आहे। असेच विद्यार्थी या ठिकाणी इथं पात्र असणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण जे काही तर ते पूर्ण केलेले असावे, ज्या विद्यार्थ्यांचं पदवी पूर्ण झालेले आहे तर असे विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात। किंवा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी इथं आपल्याला दिसते की जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात। ओके, बाकीच्या योजनांमध्ये जे काही तर तिथं पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे, पण यामध्ये जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत असे विद्यार्थीसाठी UPSCच्या प्रशिक्षणासाठी जे काय तर या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात। यापूर्वी वनाटीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल, म्हणजे कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ जर घेतलेला असेल वनाटीचा तर तुम्ही परत जो काही आहे तर या योजनेचा लाभ या ठिकाणी इथं घेऊ शकत नाही किंवा तुम्ही अर्ज करू शकत नाही। तुम्ही जरी अर्ज केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र जे काही तर यांच्याद्वारे इथं ठरवण्यात येईल। आता जे काही विद्यार्थी आहेत तर यांची निवड कशा पद्धतीने करण्यात येईल तर तुमची एक एंट्रन्स एक्झाम म्हणजे CET टाईप जे काही आहे तर ती एक्झाम या ठिकाणी इथं पूर्व प्रशिक्षणासाठी घेतली जाईल। मग त्यानंतर मेरिट लिस्ट अनुसार जे काही आहे तर विद्यार्थ्यांची यादी वनाटीच्या वेबसाईटवरती जी काही आहे तर ती जाहीर केली जाईल आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण कोणत्या संस्थेमध्ये होणार आहे तर त्या पद्धतीने तिथं तुम्हाला तुमच्या त्या लिस्टमध्ये तिथं सांगितलं जाईल। ओके, तर आता यामध्ये जे काय आहेत तर वनाटी थ्रू प्रेफरन्स जे काही आहेत, जर महाज्योती आणि वनाटी असेल तर हे आपल्याला प्रेफरन्सेस देऊ देत नाहीत, म्हणजे आपल्याला कोणती संस्था निवडायची त्या ठिकाणी ते आपल्या हातामध्ये नाही। जी संस्था वनाटी किंवा महाज्योती ह्या दोन संस्था अशा आहेत की जे संस्था ते देतील तीच आपल्याला जे काही आहेत तर त्या ठिकाणी तिथं जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागते। पण सारथी असेल
त्याचबरोबर बार्टी असेल किंवा RT असेल, तर यांच्याद्वारे काय केलं जाते की जी संस्था तुम्हाला पाहिजे तर ती संस्था तुम्ही त्या ठिकाणी तिथे निवडू शकता. पण असं यांच्यामध्ये जे काही आहे तर या ठिकाणी इथं निदर्शनास येत नाही आहे. त्यानंतर संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCची जी काही आहेत तर पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे काही आहेत तर दिल्या जाईल. आता यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो कशा पद्धतीचा असेल तर UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झामसाठीचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे CETचा, तर तो UPSC लेवलचा जो काही आहे तर अभ्यासक्रम या ठिकाणी इथं दिला जाणार आहे. अशाच विद्यार्थ्यांना जे काही आहे तर या ठिकाणी त्यांची निवड केली जाईल. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जी काही आहे तर 1RTच्या वेबसाईटवरती या ठिकाणी इथं दिले जाईल. आता अप्लाय करण्यासाठीचं एज किती पाहिजे तर कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्ष या ठिकाणी वय असणं आवश्यक आहे. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी जर असतील तर 45 वर्षापर्यंत या ठिकाणी जे काही तर इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रशिक्षणाचे स्वरूप जे काही आहे या ठिकाणी काय आहे तर सदर प्रशिक्षणाचा कालावधी जो काही आहे तर तो 11 महिन्याचा आहे. 11 महिने जे काय आहे तर तुम्हाला 13,000 रुपये स्टायफंड या ठिकाणी यांच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. जशी तुमची परीक्षा आहे ॲक्च्युअलमधली जी काही UPSC ज्या टाईपची असते त्याच पद्धतीने जे काय आहेत तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जे काय आहे तर तिथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. ओके, की ही तुमचं राहण्याची जी काही सोय आहे तर ती स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी तिथे जे काही आहे तर करायची. वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुमची निवड झाली तर ते तुम्हाला त्या ठिकाणी जे काय आहेत तर मदत करतात. त्या ठिकाणचं जे काही राहण्याचं वगैरे आहे तर तिथले ॲड्रेस वगैरे जे काही तर ते तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी तेवढी जी काही आहे तर मदत त्यांच्याकडून केली जाते. पण जे काही निवासाची सोय आहे तर ती विद्यार्थ्याला त्याला त्या ठिकाणी तिथे करावी लागते. यासाठी संस्था किंवा 1RT जे काही आहे तर ती तुमचं राहण्याची सोय जी काही आहे तर त्या ठिकाणी तिथे करून देत नाही आहे. ओके, त्याच्यानंतर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात जे काही तर या ठिकाणी ते असणार आहे. आता हा जो काही वाटा आहे तर हा वाटा सगळ्या योजनांमध्ये जे काही 1RTच्या तर तो सारखाच आहे. विजयच्या विद्यार्थ्यांना 40%, NTBच्या विद्यार्थ्यांना 22.5%, NTCच्या 22.5% आणि NTDचे जे काही आहेत तर ते 15%चा वाटा आहे. महिलांसाठीचा 30%चा जो काही आहे तर तो वाटा या ठिकाणी इथं राखीव आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठीचा 5% आणि जे काही अनाथ विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठीचा 1% अशा पद्धतीनं जो काही आहे तर तो वाटा या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी यासाठी अप्लाय करत आहेत तर महाज्योती आणि 1RT ह्या दोन संस्था अशा आहेत की यांच्या आधार बेसवरती जे काही तर तुमचे पैसे ट्रान्सफर करण्यात येतात. त्यामुळं आपलं आधार कार्ड जे काही आहे तर आपल्या बँक खात्याबरोबर लिंक आहे किंवा नाही आहे तर हे चेक करा. त्या ठिकाणी आधार सीडिंग असणं जे काय तर ते आवश्यक आहे. त्याची KYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जे काय तर तुमचे स्टायफंड येण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं जे काही आहे तर ती अडचण येणार नाही. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर व्हॅलिड जे काही आहे तर या ठिकाणी इथं असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर हे आपल्याला 31 मार्च 2027 पर्यंतच व्हॅलिड असणं आपल्याकडे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे 2027 पर्यंतच व्हॅलिड असेल त्या विद्यार्थ्यांना परत काढण्याची आवश्यकता नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचं 31 मार्च 2026 पर्यंत आहे अशा विद्यार्थी जे काही आहेत तर त्यांना नवीन या ठिकाणी तुमचं नॉन क्रिमिलियर काढणं जे काही तर ते आवश्यक आहे. पण तुम्ही सध्या जे काही तुमच्याकडे आहे 2026 पर्यंतच 31 मार्च 2026 पर्यंतच व्हॅलिड ते सध्याच्याला हा फॉर्म भरता वेळेस जे काही तर ते वापरू शकता. पण जे काही नवीन आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी तिथे लागणार आहे. ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते संस्थांमध्ये त्यावेळेस ते तुमच्याकडे असणं जे काही आहे तर तिथे आवश्यक आहे. त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका जी काही आहे तर या ठिकाणी असणं आपल्याकडे आवश्यक आहे. आपली पदवी पूर्ण झालेली आहे किंवा आपण पदवीच्या अंतिम वर्षात आहे तर याचा पुरावा आपल्याकडे या ठिकाणी जे काही तर देणं आवश्यक आहे. त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र जे काही आहेत तर जर तुम्हाला लागू असेल तर म्हणजे तुम्ही हँडिकॅप असाल तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा अनाथ जर असाल तर अनाथाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही 1RTच्या वेबसाईटवरती जा. 1RTच्या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर नोटीस बोर्डमध्ये जा अप्लाय करता वेळेस आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर UPSC साठीचा जो काही ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तर तिथं क्लिक करा. त्याच्या क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन त्या ठिकाणी जे काही तर दिसतील, एक परिपत्रक आणि एक रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनवरती जाऊन जे काही आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन जे काही तर त्या ठिकाणी करायचं आहे. पूर्ण माहिती जी काही आहे तर ती प्रॉपर योग्य रीतीने जे काही तर ते भरा. चुकीची माहिती देऊ नका. चुकीची माहिती जर असेल तर त्या ठिकाणी तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो रिजेक्ट होऊ शकतो. हे जे काही परिपत्रक या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत तर ते पूर्णपणे एक वेळ जे काही आहे तर या ठिकाणी वाचून घ्या आणि त्यानंतर जे काही तर आपले
जो काही फॉर्म असेल तर तो भरा. आता जे काही आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तर ते डॉक्युमेंट आपले स्कॅन केलेले असणं आवश्यक आहेत. ओके, की म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील त्याची अगोदर झेरॉक्स काढायची, झेरॉक्स काढून नंतर ते सेल्फ अटेस्टेड करायचे आणि सेल्फ अटेस्टेड करून ते परत स्कॅन करून जे काही आहे तर या ठिकाणी इथे अपलोड आपल्याला करायचे आहेत. आणि विद्यार्थ्यांनी जे काही आहे तर नोंद करता वेळेस अचूकपणे जे काही तर या ठिकाणी इथं करावी. ओके, त्यानंतर तुम्ही जर चुकीची माहिती जर दिली तर ते अर्ज जे काही तर अवैध या ठिकाणी इथं ठरवले जातील किंवा अपूर्ण माहिती जर असेल तर ते अवैध जे काही आहे तर या ठिकाणी इथं ठरवले जाते. त्याच्यानंतर अटी व शर्ती जे काही आहे तर यामध्ये तुम्हाला 25/6/2026 पर्यंत जे काही तर अप्लाय करायचं आहे. याचे फॉर्म जे काही तर ते सुरू झालेले, तुम्ही पोस्टाने किंवा ईमेलद्वारे फॉर्म जे काही तर या ठिकाणी इथं पाठवू शकत नाही. तुम्हाला वेबसाईटवरती जाऊनच जो काही फॉर्म आहे तर तो या ठिकाणी भरायचा, तरच तो जो काही आहे तर यांच्या अंतर्गत इथं ग्राह्य धरल्या जाणार आहे. ओके, जे काही नियम असतील, ज्या काही अटी आहेत तर त्या 1RTच्या अधीन आहेत. ओके, 1RT जे काही आहेत तर वेळोवेळी याच्यामध्ये जो काही तर तो बदल करू शकतो किंवा प्रशिक्षण त्यांना वाढवायचं असेल तर ते प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी जे काही तर इथे वाढवू शकते. ओके, किंवा याच्यामध्ये म्हणजे की जे काही प्रशिक्षणाचा आपण हा फॉर्म भरतो तर त्याची जर तारीख वाढवायची असेल किंवा मुदत वाढवणे किंवा जे काही अजून बदल असतील तर ते 1RTच्या अधीन आहेत. तुम्हाला काही अडचणी असतील तर या 1RTचे या ठिकाणी संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. त्यानंतर वेबसाईट आहे, ईमेल ID आहे, याच्यावरती जे काही तर तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी जे काही तर संपर्क करू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील, त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. नक्की तुम्हाला जे काही आहे तर आम्ही या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा जो काही फॉर्म आहे तर तो भरता येईल आणि या शिष्यवृत्तीचा जो काही आहे तर ते लाभ घेऊ शकतील आणि लाभ घेतल्यामुळे त्यांची सुद्धा निवड जी काही आहे तर या ठिकाणी इथं होऊ शकेल. धन्यवाद.